आय लव मोहम्मद पोस्ट प्रकरणी औषा तीव्र निषेध, राष्ट्रपतींना निवेदन। उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद मिलादुन्नबीच्या जुलूसदरम्यान आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेले पोस्टर झळकवल्याच्या कारणावरून स्थानिक पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजातील काही व्यक्तींवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा तीव्र निषेध करत औसा येथे भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला। हा निषेध मोर्चा औलिया इक्राम व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आला असून तहसीलदार घनश्याम आडसूळ यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। निवेदनात पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, तसेच सूडबुद्धीने काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली। दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी कानपूर येथे पार पडलेल्या जुलूसदरम्यान मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करणारे बॅनर फडकावले गेले। मात्र धार्मिक द्वेषातून पोलिसांनी गुन्हे दाखल करून संविधान व धार्मिक स्वातंत्र्याचा भंग केला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या शांततामय मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। इधर देखो, करीब बुलाओ। मौलाना इधर देखो। कशासाठी आज निवेदन दिला आपण? इस वक्त में सारे मुल्क में एहतजाजात चल रहे हैं। इसकी वजह यह है कि कानपुर में नबी अलैहिस्सलाम के नाम का एक बैनर चस्पा किया जा रहा था। सिर्फ यही गुनाह हुकूमत समझकर कितने नौजवानों को जेल में डाल दिया है, उन पर केस किया है। इसी केस के उन्वान पर के नौजवानों पर केस हो रहे हैं। क्या इस मुल्क के अंदर बैनर लगाना जुर्म है? इस उन्वान से पूरे मुल्क के अंदर एहतजाजात हो रहे हैं। हमारे शहर औसा में भी आज इसी उन्वान पर एहतजाज है। हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि ऐसे बेजा छोटी छोटी बातों पर नौजवानों को गिरफ्तार करना बंद कर दीजिए और फजूल जो उनके ऊपर बिला वजह के कानूनात लगाए गए हैं और उन पर केस किया गया है, उनको उस केस से बरी कर दिया जाए। बोला क्या है, किस लिए आया? आज का जो एहतियाज है वो ये है कि ऐ लो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम का जो कानपुर में बैनर लगाया गया और उस पर वहाँ के महकमा पुलिस ने, वहाँ की हुकूमत ने जिन जवानों पर कार्रवाई की, उनके साथ मारपीट किया है, हम ये हुकूमत से कहने आए हैं, क्या अपने मोहम्मद से मोहब्बत करना ये जुर्म है? जबकि हमारी जान, हमारे माल, हमारी औलाद, हमारे माँ बाप से ज़्यादा हमारे नज़दीक महबूब ज़ात अगर कोई है तो वो मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात है। लेकिन हम अगर हमारे नबी से मोहब्बत करें तो आप अगर हमको मुजरिम समझ रहे हैं तो याद रखो, ये हिंदुस्तान है, ये आज़ादी का मुल्क है। सबको अपने अपने मज़हब से, अपने अपने मज़हब वालों से मोहब्बत करने का हक़ है। और अगर हुकूमत ये समझती है कि मज़हब वालों से मोहब्बत करना जुर्म है तो ये हुकूमत ने न कानून को समझा है, न हुकूमत ने अम्बेडकर साहब के क्या कहें संविधान को समझा है, बल्कि बेकारा नाकारा लोग जो अपने कुर्सी पर बैठकर लोगों को सता रहे हैं। हम हुकूमत से अपील करना चाहते हैं कि ये अपने जुल्म को छोड़ दो और आज़ाद लोगों को आज़ादाना ज़िंदगी गुजारने का इख्तियार दे दो। क्या है आज, किस लिए आज निवेदन दिया गया? कानपूर येथे एक जलसा आयोजित करण्यात आला होता। त्या जलस्यामध्ये आय लव्ह मोहम्मदचा फलक एका ठिकाणी लावण्यात आलं होतं। त्या ठिकाणी एक विशिष्ट समाजाच्या माणसाने त्या फलक लावण्याच्या कारणावरून काही युवका व पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली होती। ती तक्रार जी होती असंविधानिक तक्रार होती, ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरुद्ध कानपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल करून त्या लोकांना
अटक करण्यात आली होती। आज समस्त औसा तालुका या ठिकाणी तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना एक निवेदन दिलं आहे की कानपूर येथे जी घटना झालेली आहे त्या घटनेमध्ये जे लोक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे पूर्णपणे असंविधानिक असून ह्या कायद्याच्या दृष्टिकोनातून कायद्याबाह्य आहे। त्या ठिकाणी ज्या निष्पाप लोकांना गुन्हे दाखल करून त्यांच्यावर FIR पण नोंद करण्यात आली आहे ती FIR परत घेण्यात यावी अशी आमची मागणी ह्या निवेदनात देण्यात आली आहे। तसेच प्रत्येक वर्षी सोशल मीडियाद्वारे कोणत्याही संघटनेमार्फत कोणत्याही एखाद्या राजकीय मार्फत IT सेल मार्फत लोकांविरुद्ध असं मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध यांच्या शानमध्ये ते गुस्ताखी करीत आहेत। आमचं एवढंच या ठिकाणी शासनाला बोलणं आहे की या ठिकाणी वारंवार आसमानंद असो जे तिकडे लोक असो का नितीश राणे असो या ठिकाणी जे लोक हुजूर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शानमध्ये गुस्ताखी करते आम्ही या ठिकाणी बर्दाश्त करणार नाही। जर या ठिकाणी यापुढे यांचे जर असेच प्रशासन चालू असेल तर आम्ही यापुढे याच्यापेक्षा थोडंसे आम्ही निवेदन करू, तीव्र आंदोलन करू हे आम्ही सरकारला या ठिकाणी दाखवून देत आहोत। या ठिकाणी जी संविधानरित्या या ठिकाणी मोहम्मद पैगंबराने आपल्या संविधानाप्रमाणे ज्या ठिकाणी लोकांना शांततेचं एक संदेश दिलेला आहे, गरिबाला या ठिकाणी कसं वागणूक द्यायचं, गरिबाला कोणत्या ठिकाणी कपडा लत्ता द्यायचं, एका ठिकाणी सत्य अहिंसा या ठिकाणी जे शिकून ज्या पैगंबरांनी दिली आहेत त्या पैगंबर विरुद्ध जर या ठिकाणी आपल्या असे लोक जर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत त्यांच्या विरोधात टॉन्ट करत असेल की आम्ही अजिबात सहन करणार नाही। यापुढे एवढंच निवेदन आहे की आपण या लोकांना तात्काळ यांच्यावर कारवाई करून त्यांना जी पोलीस प्रशासनाने ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ज्या लोकांवर कारवाई केलेली आहे त्या पोलीस प्रशासन त्यांचीही चौकशी करून त्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्याची सस्पेंड करण्यात यावं। कारण की जे गुन्हे या ठिकाणी कानपूरमध्ये घडलेले आहेत, जे गुन्हे दाखल झाले टोटली असंविधानिकरित्या गुन्हे दाखल करण्यात आले, एकतर्फा गुन्हे दाखल करण्यात आले ठिकाणी हेच एवढंच आमचं निवेदन आहे या ठिकाणी।